दुसऱ्यासाठी जगला तो खऱ्या अर्थाने जगाला या संतांच्या शिकवणीप्रमाणे धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर हे जीवन जगत असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर अर्जुन मापारे यांनी केले. 47व्या महिन्याच्या कायापालट उपक्रम ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांनी 52 भ्रमिष्ठांची कटिंग दाढी केल्यानंतर स्नान घालून नवीन कपडे, चहा, फराळ व 100 रुपये बक्षीस दिले. दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी घेण्यात येणाऱ्या कायापालट उपक्रम पाहण्यासाठी डॉक्टर मापारे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी बोलताना डॉक्टर मापारे म्हणाले, समाजसेवा क्षेत्र म्हटले की एकच नाव समोर येतं, ते म्हणजे दिलीप ठाकूर यांचं. 100च्या आसपास उपक्रम ते सातत्याने राबवत असल्यामुळे करावे तितके कौतुक कमी आहे. यापुढे दरमहा भ्रमिष्ठांच्या तपासणीसाठी मी येणार असल्याची घोषणा यावेळी त्यांनी केली. भाजप नांदेड महानगराध्यक्ष, लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल, अमरनाथ यात्री संघ, सौमित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कायापालट उपक्रम अखंडितपणे घेण्यात येतो. यासाठी खासदार अशोक चव्हाण, माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खासदार डॉक्टर गोपछडे, मराठवाडा प्रदेश संघटक मंत्री संजय कोटगे, महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, भाजप जिल्हाध्यक्ष डॉक्टर संतोकराव हंबर्डे, ॲडव्होकेट किशोर देशमुख, योगेश जयस्वाल यांचे मार्गदर्शन मिळत असते. सोमवारी पहाटे शहरातील विविध भागातून भ्रमिष्ठ, कचरा वेचणारे, अपंग, बेघर नागरिकांना सुरेश शर्मा, संजय कुमार गायकवाड, शिवा लोट यांनी स्वतः दुचाकीवरून बसवून गोवर्धन घाट पुलाखाली आणले. स्वयंसेवक राजू अण्णा पुष्पुनहर यांनी सर्वांचे काळजीपूर्वक कटिंग दाढी केली. कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोट यांच्या सहकार्याने स्नान करण्याची व्यवस्था करण्यात आली. डॉक्टर अर्जुन मापारे, मैं स्किन स्पेशलिस्ट हूँ नांदेड़ शहर में। एडवोकेट दिलीप ठाकुर जी संभव बोल के उनके बहुत सारे एक्टिविटी चलते हैं और वो बहुत दिल को भाते हैं और बहुत निस्वार्थ सेवा उनकी है। हमेशा मुझे लगता है कि उनके साथ कुछ न कुछ अपना हाथ बटाऊँ, इसलिए मैं आज उनके अपील से ये जो यहाँ पे प्रोग्राम चल रहा है, कायापालट प्रोग्राम चल रहा है, यहाँ पे जो पेशेंट्स है, बेगर्स है या फिर भ्रमिष्ठ है, तो इनकी स्किन प्रॉब्लम मैं देखा हूँ और इसके आगे मैं रेगुलर इधर यहाँ पे महीने के पहले सोमवार को आते जाऊँगा और उनकी सेवाएं देते जाऊँगा। इसके अलावा जो भी हमें हमारी जो है इच्छा है उसके हिसाब से उनके सामाजिक कार्य में दायित्व मैं निभाता जाऊँगा और ये बहुत ही अच्छी एक्टिविटी है। और हमेशा अपन अपना सोचते हैं, अपने कुटुंब के बारे में सोचते हैं, कभी तो भी निस्वार्थ दिल से लोगों का भी सोचना चाहिए कि जिनको कोई नहीं है और उनके जख्म पे अपन कुछ कर सके, कुछ इलाज कर सके या कुछ अच्छी बात कर सके तो ज़रूर करना चाहिए। ह्यूमैनिटी की ग्रेट सर्विस है। थैंक यू। भारतीय जनता पार्टी महानगर नांदेड, लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल, अमरनाथ यात्रा संघ, संघमित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने गोवर्धन या भागामध्ये जेवढे मतिमंद, निराधार, बेघर नागरिक आहे त्यांच्यासाठी धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीपसिंह ठाकूर यांच्या नेतृत्वात कायापालट हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे। हा जे कार्यक्रम आहे महिन्याच्या जे पहिल्या सोमवारी आहे, हा जो पहिल्या सोमवारी हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला जातो आणि जेवढेही बेघर, निराधार, रस्त्यावर फिरणारे भ्रमिष्ठ आहेत त्यांची या ठिकाणी कटिंग वगैरे या ठिकाणी केल्या जाते। त्यानंतर या ठिकाणी त्यांना आंघोळ आणि 100 रुपये बक्षीस व तसेच यांना नवीन कपडे या ठिकाणी दिले जातात व तसेच यांच्या आरोग्यासाठी या ठिकाणी दिलीप भाऊ यांच्या वतीने डॉक्टर व तसेच यांची निःशुल्क तपासणी आणि निःशुल्क औषधीची व्यवस्था यांना या ठिकाणी ॲडव्होकेट दिलीपसिंह ठाकूर यांच्या वतीने करून देण्यात येतो। हा आजचा 47वा सोमवार या ठिकाणी आज 47वा हा कार्यक्रम कायापालटच्या या ठिकाणी पार पाडला आहे। मी दिलीप भाऊ यांच्या हाताने असे चांगले कामं घडत राहो, मी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि
जे बैठकीची व्यवस्था आहे, आंघोळीची व्यवस्था आहे, हे सुरेश भोवलोट भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा याच्या वतीने खडे-तपस्वी विठ्ठल महाराज देवस्थान सिद्धेश्वर बाबा या मंदिरापाशी मंदिराच्या वतीने या ठिकाणी यांची बसण्याची आणि आंघोळीची व्यवस्था करण्यात येत आहे.